मी राजकारण करण्यासाठी नाही, तर बदल घडवण्यासाठी उभी आहे, असं ठामपणे सौ शिवानी सावंत माने सांगतात. शिवानी आज तुमच्यासमोर फक्त एक उमेदवार म्हणून नाही, तर रत्नागिरीची मुलगी आणि या शहराची जबाबदार नागरिक म्हणून निवडणूक लढवत आहे. शिवानीसाठी रत्नागिरी ही फक्त जन्मभूमी नाही, तर ही तिचे घर, तिचे भविष्य आणि तिचे कुटुंब आहे. गेल्या अनेक वर्षात या शहराने अनेक आश्वासनं ऐकली, अनेक घोषणा ऐकल्या. प्रत्यक्षात बदल मात्र झाला नाही. म्हणूनच शिवानी सावंत माने यांचा वचननामा फक्त घोषणांचं दस्तऐवज नाही, तर त्यांची वैचारिक जबाबदारी आहे. शिवानी सावंत माने यांचा विकासाचा संकल्प 3 मजबूत स्तंभांवरती उभा आहे: युवा सशक्तीकरण, महिला सशक्तीकरण आणि सर्वसमावेशक शहर विकास. विशेष म्हणजे या तिन्हीच्या केंद्रस्थानी एकच विचार आहे, तो म्हणजे हे शहर पुन्हा उभं करायचंय, आणि तेही जनतेसोबत. यासाठीच शिवानीताईंनी रत्नागिरीच्या सर्वांगीण विकासासाठी पुढील योजना राबवण्याचा संकल्प केला आहे. यामध्ये रोजगार आणि युवा सशक्तीकरण योजना, स्वर्गीय बाळासाहेब विद्यार्थी सहाय्य योजना, स्वर्गीय मीनाताई ठाकरे महिला सशक्तीकरण योजना, स्वर्गीय मीनाताई ठाकरे घर कामगार महिला कल्याण योजना, नगर जलसुरक्षा योजना, खड्डेमुक्त रत्नागिरी 2026 अभियान, बाळासाहेब स्ट्रीट वेंडर सशक्तीकरण योजना, बाळासाहेब त्रिस्तरीय पर्यावरण संरक्षण योजना, स्मार्ट बस स्टँड आणि रिक्षा स्टँड विकास, गौशाळा आणि प्राणी कल्याण उपक्रम योजना, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नगर परिषद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी निवासगृह आणि एक नगर एक वचन समाज सन्मान प्रगती योजना अशा विविध योजनांचा समावेश आहे. विशेष म्हणजे नगर परिषदेच्या कामकाजात भ्रष्टाचाराला कोणत्याही परिस्थितीत थारा दिला जाणार नसल्याने हा पैसा थेट विकासात वापरणे शक्य होणार आहे. शिवानी सावंत माने भाषण देण्यासाठी नाही, तर रत्नागिरीला नवसंजीवनी देण्यासाठी उभ्या आहेत. त्या रत्नागिरीकरांना ठाम शब्दात सांगत आहेत की माझ्याकडून जनतेचा विश्वास कधीच मोडला जाणार नाही, आपलं शहर मागे पडू दिलं जाणार नाही. त्यामुळे चला बदल घडवूया, शिवानीताईंना भरघोस मतांनी विजयी करूया. सौ शिवानी सावंत माने यांना विजयी करून परिवर्तन घडवण्यासाठी मशाल चिन्हावर उभ्या असलेल्या तुमच्या सर्व उमेदवारांनाच मतदान करा.